सुरुवातीलाच मित्रांनो, थेट नवी दिल्लीतून महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात आणि उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय, तर कोर्टात एकनाथ शिंदेंना पहिला मोठा झटका. मित्रांनो, सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणावरती गेल्या 4 वर्षांपासून हे राजकीय प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असतानाच याबद्दल मात्र आता सगळीकडे चर्चा सुरू झाली असून महाराष्ट्रामध्ये हा निकाल कधी लागणार, सुप्रीम कोर्टाला लोक दोष देऊ लागले. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुप्रीम कोर्टाबद्दल आपल्या वेगवेगळ्या बातम्या प्रसारित करू लागली. त्यानंतर मात्र मित्रांनो, थेट सूत्र हल्ली सुप्रीम कोर्टातून आणि अखेर ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्यात मोठा मिळतोय न्याय. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा अतिशय मोठा आणि प्रचंड दिग्गज असा विषय. बघूया सविस्तर नेमकं काय घडलंय सुप्रीम कोर्टामध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे वकील असणारे कपिल सिब्बल सध्या भारत देशातील सर्वात निष्णात आणि पंडित वकील म्हणून ओळखले जातात. कपिल सिब्बल यांच्याकडे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिन्ही प्रकरणाचा आता संपूर्णपणे निकाल पेंडिंग आहे. कपिल सिब्बल हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जातात. पण आता उद्धव ठाकरेंची बाजू ते सुप्रीम कोर्टामध्ये भाजपच्या आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात लढत आहेत. ही उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठी बाब आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गेल्या 4 वर्षापासून या संपूर्ण निकालावरती कधी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल गेला नाही. ज्या वेळेस सुनावणी झाली त्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच निकालाची प्रत्येक बाजू गेल्याचं आपणाला समजलं. गेल्या 3 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टातून अशीच एक महत्त्वाची कमेंट केली होती की एकनाथ शिंदेंच्या हातात असणारा शिवसेना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा त्यांना कायमस्वरूपी दिला गेला नाही, हा काही दिवसच त्यांच्याकडे आहे. म्हणून पुढील काही कालावधीमध्ये हा कुठेही उद्धव ठाकरेंकडे किंवा एकनाथ शिंदेंकडे कधीही जाऊ शकतो, अशा प्रकारचा निकाल सध्या सुप्रीम कोर्टाने दिला होता. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धाबे दणाणले होते. फक्त निवडणुकांपुरता दिलेला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेंकडे आता एवढे दिवस का राहिलं, ही मागणी सध्या उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात करत आहेत. गेल्या 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की हा निकाल 3 महिन्यामध्ये लागावा, यावरती पूर्ण प्रक्रिया व्हावी, परंतु हा निकाल लागला नाही. आणि आता मात्र या निकालावरती सगळ्यात मोठ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून सुप्रीम कोर्टाने देखील या निकालाच्या संदर्भात आपली बाजू मांडली आहे. पुढील 3 महिन्यामध्ये म्हणजे जुलैच्या या पहिल्याच 2ऱ्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल आता येतोय. या विरोधात एकनाथ शिंदे जरी सुप्रीम कोर्टात आपल्या वकिलांची मोठी फौज घेऊन लढत असले तर देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र हा विजय अतिशय औपचारिकरित्या बाकी असल्याचं बोललं जात आहे. कारण की 3 याचिका, सुप्रीम कोर्टातील याचिका असेल ती जी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आहे, 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या विरोधात आहे, केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात आहे. या 3 याचिका उद्धव ठाकरे अतिशय ताकदीनं लढत आहेत. आणि या ताकदीनं लढण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचा विजय अगदी काही मार्गावरती आहे, अगदी काही टप्प्यावरती आहे, पावलावरती आहे. त्यासाठी शिंदे गटावरती 6 वर्ष कायमच्या बंदीची मागणी उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केले आहे. कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह गेलं, आमदार घेतले, खासदार घेतले, त्यावेळी यांना तशा प्रकारची कारवाई करणं उचित आहे, अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे पक्षचिन्ह गोठवलं जाऊ शकतं किंवा उद्धव ठाकरेंना मिळू शकतं, परंतु एकनाथ शिंदेंना हे पक्षचिन्ह मिळणं खूप आता अवघड होऊन बसलं आहे. कारण की ठाकरेंच्या वकिलांनी तशी मागणी केलेली आहे. तर एकंदरीत या प्रकरणाकडे आता गांभीर्याने पाहत उद्धव ठाकरे यांनी देखील संपूर्ण ताकद इकडेच लावली असून पक्षाने चिन्ह आपल्या हातात यावा आणि शिंदे गटाचे आमदार अपात्र व्हावे
यासाठी ठाकरेंनी आपली सर्वतोपरी ताकद लावल्याचं चित्र या निकालावरून समजत आहे. लवकरच पुढील आठवड्यामध्ये हा निकाल येईलच, तेव्हा निकालावरती संपूर्ण प्रतिक्रिया आपणास कळून येतील. धन्यवाद.